UAEमध्ये आल्यानंतर पहिल्या 7 दिवसात जर तुम्ही या चुका केल्या तर नवीन कंट्रीमध्ये सेटल होणं तुमच्यासाठी थोडं कठीण होऊ शकतं. पण काळजी करू नका, कारण आज मी तुम्हाला त्या बेसिक गोष्टी सांगणार आहे, ज्या प्रत्येक इंडियनने UAEमध्ये आल्यानंतर नक्की केल्या पाहिजेत. UAEमध्ये पहिल्यांदा आल्यानंतरचे पहिले 7 दिवस खरंच खूप वेगळे असतात. नवीन कंट्री, नवीन जागा, नवीन लाईफस्टाईलमुळे सुरुवातीला थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं. पण जर काही गोष्टी आधीच माहिती असतील तर ही नवीन सुरुवात खूप सोपी होते. सगळ्यात आधी तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स नीट सांभाळून ठेवा. पासपोर्ट, व्हिसा आणि बाकीचे डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवा, कारण गरजेच्या वेळी हे खूप कामी येतात. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिम कार्ड. UAEमध्ये आल्यावर कम्युनिकेशनसाठी मोबाईल नंबर खूप गरजेचा असतो. जर तुम्ही रेसिडेंट म्हणून राहत असाल तर एमिरेट्स ID नंतर रेग्युलर सिम कार्ड घेऊ शकता, आणि जर तुम्ही टुरिस्ट म्हणून आला असाल तर टुरिस्टचे सिम हे वेगळे ऑप्शन पण अवेलेबल असतात. त्यानंतर थोडा वेळ काढून तुमच्या आसपासचा एरिया समजून घ्या. जवळपास सुपर मार्केट, फार्मसी, ट्रान्सपोर्टेशन कुठून मिळेल, या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असल्या तर रोजचं लाईफ खूप कम्फर्टेबल होतं. आणि माझी एक छोटीशी टिप, UAEमध्ये सुरुवातीपासून तुमचे एक्सपेन्स लिहून ठेवायला सुरुवात करा, कारण नवीन कंट्रीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर पैसे कधी जास्त खर्च होतात हे लक्षातही येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UAEचे रूल्स आणि कल्चर समजून घ्या, कारण इथली लाईफस्टाईल आपल्या इंडियापेक्षा थोडी वेगळी आहे. आणि UAEचे असे काही रूल्स आहेत जे माहीत नसतील तर नवीन आलेल्या लोकांकडून नकळत चुका होऊ शकतात. ते कोणते आहे हे मी पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे, त्यामुळे पार्ट 3 नक्की बघा.